नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रथ सप्तमीचं खऱ्या अर्थानं महत्व. रथ सप्तमीला काय करावं, पूजा कशी करावी, कोणते मंत्र म्हणावे आणि सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी कोणते नियम पाळावेत. जर तुम्हाला आरोग्य, तेज, यश आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सूर्य महाराजांच्या या अत्यंत शक्तिशाली दिवशी योग्य पूजा पद्धत नेमकी काय आहे ते समजून घेऊया. रथ सप्तमी हा दिवस सूर्यदेवाच्या रथाचा मानला जातो. या दिवशी सूर्य उत्तरायणात पूर्ण तेजाने प्रवेश करतो. म्हणूनच हा दिवस आरोग्य, तेज, बुद्धी आणि यश देणारा मानला जातो. या दिवशी शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना त्यामध्ये चंदन, लाल फूल, तांदूळ, गुळ, हळदी कुंकू टाकावे आणि त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. या दिवशी आळस करू नये, खोटं बोलणं आणि वाद टाळावे. मांसाहार व मद्यपान करू नये. या गोष्टी टाळल्यास सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात. या दिवशी योग्य पूजा केल्याने आरोग्य सुधारते, आत्मविश्वास वाढतो, डोळ्यांचे आणि शरीराचे तेज वाढते, जीवनात सकारात्मकता येते. अशा पद्धतीने आपण या रथ सप्तमीच्या दिवशी करावे. तर या रथ सप्तमीला हे तर करावे, पण पूजा कशी करावी, अर्घ्य देताना नेमका कोणता मंत्र म्हणावा, आणखी ही फारशी माहिती आपण घेऊया. माघ शुद्ध सप्तमीला रथ सप्तमी असे म्हणतात. शास्त्रानुसार या दिवसाचे महत्व पण बघूया. रथ सप्तमी हा दिवस म्हणजे सूर्यदेवाच्या रथाचे चाक उत्तर दिशेला वळते, म्हणजेच उत्तरायणाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सूर्याचा जन्म झाला असेही मानले जाते, म्हणून याला सूर्य जयंती असे म्हणतात. सनातन संस्थेनुसार या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आरोग्य आणि तेज प्राप्त होते. पूजनाच्या मुख्य पायऱ्या आपण बघूया. सुरुवातीला सकाळी स्नान वगैरे झाल्याच्या नंतर अंगणात रांगोळी काढावी. घरासमोर सूर्याच्या रथाची रांगोळी काढावी. रथात मध्यभागी सूर्याची आकृती काढावी. या दिवशी अंगणात शेणी पेटवून त्यावर मातीच्या पात्रात दूध तापत ठेवावे. गोवऱ्या, आपल्याकडे त्याला गोवऱ्या म्हणतात, त्या गोवऱ्या पेटवून त्यावर दूध तापत ठेवावे. रानशिन्या गोवऱ्या याच्यासाठी पाहिजे असतात, म्हणजे रानात सापडलेल्या गोवऱ्या. ते दूध उतू जाऊ दिले जाते. दूध कोणत्या दिशेला उतू जाते त्यावरून शुभ अशुभ संकेत पाहिले जातात. उदाहरणार्थ पूर्व किंवा उत्तर दिशेला दूध जाणे शुभ मानले जाते. त्या दुधात तांदूळ टाकून त्याचा प्रसाद म्हणून खीर बनवलेला जातो. या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावे. तर ताम्हणात पाणी घेऊन त्यात गंध, अक्षदा आणि लाल फुले टाकून सूर्याच्या 12 नावांनी त्यांना अर्घ्य द्यावे. रथ सप्तमीच्या दिवशी डोक्यावर आणि खांद्यावर रुईचे पाने ठेवून स्नान करण्याची परंपरा आहे. रुईच्या पानांमध्ये सौर ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती असते. असे स्नान केल्याने त्वचेचे विकार दूर होतात आणि वर्षभर आरोग्य चांगले राहते, असा भाव असा ठेवला जातो. या दिवशी सूर्याच्या उपासनेसाठी आपण सूर्य नमस्कार, सूर्याच्या 12 नावांचा उच्चार केलेला असतो. ओम सूर्याय नमः किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या दिवशी करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी गायत्री मंत्राचा जप करावा. आरोग्यम भास्करादिच्छेतः, आरोग्याची इच्छा सूर्याकडे करावी. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार कोणत्याही सणाचा आध्यात्मिक लाभ करून घेण्यासाठी तो भावपूर्ण साजरा करणे महत्वाचे आहे. सूर्याकडे बुद्धीला प्रेरणा दे अशी प्रार्थना केल्याने व्यक्तीची सात्विकता वाढते. त्यामुळे या दिवशी जेवढं होईल तेवढी सूर्यनारायणाची सेवा करा, पूजा करा. उपवास जर पकडसाल तर सूर्य मावळण्याच्या अगोदरच तो उपवास सोडा आणि सूर्यदेवाला नैवेद्य अर्पण करून तो उपवास सोडा आणि सूर्यदेवाची पूजा करा. दिवसभर ओम सूर्याय नमः या मंत्राचा जाप करा किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जाप करा आणि सूर्यदेवाची
कृपा आपल्याला प्राप्त करून घ्या. असा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.